नमस्कार, मी किशोर पवार. नवी मुंबई वृत्तांच्या YouTube चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, नुकतेच 10वी व 12वीचे निकाल जाहीर झालेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे, दरवर्षीप्रमाणे मुलींनी यावर्षी सुद्धा बाजी मारलेली आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे मी नवी मुंबई वृत्तांतर्फे सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे त्यांच्या पालकांना पडलेला एक प्रश्न असतो की 10वी झाली, आता पुढे काय? आपल्या मुलाला कुठल्या करिअरमध्ये चांगली संधी आहे, कोणतं क्षेत्र त्याने निवडावं. ठराविकच क्षेत्र प्रत्येकाला माहिती आहे, जसं सायन्स, कॉमर्स, आर्ट्स. पण या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही नवीन संधी आहेत का? तर तुमच्या या सर्व प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी तसेच त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये एक मी खास व्यक्तिमत्व बोलवलेलं आहे. ते म्हणजे सर्वांचे आवडते डॉक्टर श्री अविनाश कुलकर्णी सर. सर नमस्कार. नवी मुंबईच्या YouTube चॅनलमध्ये स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत सर. सर्वप्रथम मी सरांच्या बद्दल थोडीशी माहिती देतो. सर करिअर काउन्सिलिंग करतात, तसेच ते सॉफ्ट स्किल ट्रेनर आहेत. मुंबई विद्यापीठातून सरांनी BEdचं एज्युकेशन कम्प्लीट केलं. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून त्यांचं MA कम्प्लीट केलेलं आहे. सर गेले 22 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तसेच गेल्या 15 वर्षांपासून सरांची महाराष्ट्र स्टेट बोर्डावरती ॲज अन एक्झामिनर म्हणून नियुक्ती झालेली आहे. सर तिथेही कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त खास गोष्ट अशी सांगायची तर सरांनी करिअर मार्गदर्शनावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे, जे हिंदी आणि मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तसेच सरांनी अ सायंटिफिक व्ह्यूज ऑफ इंडियन रिलिजियस स्टोरी, अ जर्नी टुवर्ड्स ड्रीम्स, मातृछाया असे अनेक पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. तसेच सरांनी एकूण विविध विषयांवरती 32 लेख लिहिलेले आहेत, जे वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. आपण ते बघू शकता. सरांच्या याच शैक्षणिक क्षेत्रामधील कामगिरीबद्दल 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाकडून त्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्टेट टीचर अवॉर्ड म्हणून त्यांना पुरस्कार दिलेला आहे. तसेच त्यांना नवी मुंबई शिक्षण संकुल बेस्ट टीचर पुरस्कार, कमलेश्वर न्यास बेस्ट टीचर पुरस्कार, वसंत स्मृती बेस्ट टीचर पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सरांना सन्मानित केलेलं आहे. सर सर्वप्रथम मी तुमचं नवी मुंबई वृत्तांच्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो. सर नमस्कार. सर एक साधारण आता नुकतेच 10वी 12वीचे निकाल जाहीर झालेले आहेत. तर निकालांवरती तुम्ही जे तुम्हालाही माहिती आहे की यावेळेसची जसं दरवर्षीप्रमाणे मुलींनीच बाजी मारलेली आहे. पण एक सर्वांना प्रश्न पडलेला असतो, पालकांना किंवा विद्यार्थ्यांना, की आता पुढे काय? 10वी झाली, आता पुढे काय? नक्की गोंधळलेलं कोण असतं सर? पालक असतात की विद्यार्थी असतात? गोंधळ पालकांचा की विद्यार्थ्यांचा हा मोठा प्रश्न आहे. हो सर. विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गोंधळलेले पालकच दिसतात. विद्यार्थ्यांकडे लहानपणापासून तुम्ही बघतात, तुमच्या मुलाकडे बघतात, मुलीकडे बघतात, लहानपणापासून त्यांनी काय काय खोड्या केल्या आहेत, कोणकोणती बक्षिसे मिळवलेली आहेत, तो कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे आहे, कोणत्या गोष्टी त्याला चांगल्या करता येतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. करिअर निवडताना गोंधळ बाजूला ठेवून अगदी तिसऱ्या डोळ्याने पहा, म्हणजे आपण सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात घेतल्या पाहिजे. करिअर निवडताना पहिली गोष्ट म्हणजे त्याची आवड. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आवड. त्याला कोणती गोष्ट आवडते ते आपण लक्षात घेतली पाहिजे. आवड, मग त्याची खेळण्याची आवड असेल, त्याला लिखाणाची आवड असेल, वाचनाची आवड असेल, किंवा त्याला गायनाची आवड असेल, चित्रकलेची असेल, आवड त्याने कोणकोणत्या गोष्टीमध्ये ते मिळवलेलं आहे प्रावीण्य, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर मी तुमच्या या प्रश्नाकडे येणारच आहे, पण तत्पूर्वी मला हे सर विचारायचं तुम्हाला, काही विद्यार्थी हे बौद्धिक क्षमतेच्या नुसार काही कमकुवत असतात, तर त्यांच्या भविष्याबद्दल किंवा त्यांच्या करिअरच्या निवड करण्याबद्दल पालकच निर्णय घेतात. तर ते पालकांनी मग कोणत्या बाबी विचारात घ्याव्या तो निर्णय घेण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दलची एखादी करिअर संधी निवडण्यासाठी पालकांनी कोणत्या बाबी विचारात घ्याव्या? मी सांगेल की विद्यार्थ्यांनी घ्यावा. पालकांनी अभ्यास करावा, त्याला योग्य ते मार्गदर्शन करावं. तुम्हाला काय चांगलं आहे ते तुम्हाला स्वतःलाच माहिती आहे, म्हणून सुरुवातीला स्वतःला काय आवडतं ते आपण लक्षात घ्यावं. दुसरी गोष्ट आहे की त्याला भविष्यात संधी आहेत की नाही, या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. जर भविष्यात संधी असतील तर अशा प्रकारचं क्षेत्र आपण निवडावं. तिसरी गोष्ट बुद्धिमत्ता. खरंच तुला सैन्यामध्ये जायचं आणि तुझी
प्रकृती चांगली नाही तर तू नाही जाऊ शकत. बरोबर आहे. तुला जर मॅथमॅटिक्स चांगलं नाही, तुला जर मॅथमॅटिक्सचे जॉब ऍक्च्युअलीचे जॉब करायचे तर ते शक्य नाही. तुम्हाला डॉक्टर व्हायचं तर तुम्हाला बायोलॉजी आवडायला हवं, पण तेच नाही आवडलं तर कसं चालणार आहे? कसं चालणार? म्हणून या 3 गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. याविषयीची बारीक सारीक गोष्टी देणाऱ्या काही टेस्ट असतात, त्याविषयी आपण नंतर बोलूच. बरेचसे फॅक्टर्स त्याला आधारभूत आहेत. मी आजचंच उदाहरण सांगेल. एक पालक आले होते माझ्याकडे, ते मला अगदी सरळ सरळ सांगत होते की सर तुम्हाला तर माझ्या मुलीचे मार्क्स माहिती आहेत ना, तुम्ही सांगा, तुम्ही सांगाल तिकडे जाऊ. साधा मोबाईल आपण घ्यायला गेलो तर त्याच्या सगळ्या फीचर्स चेक करतो, त्याचा कॅमेरा किती, स्टोरेज किती, बरोबर, सगळ्या गोष्टी 2-2 दिवस सर्च करतो. मग सर्च कुठून करतात? इंटरनेटवर करतात किंवा मित्राला वगैरे विचारून करतात. बरोबर. इथे सुद्धा करिअर निवडताना सगळ्या गोष्टी शक्य आहेत, पण आपण त्या करत नाहीत. बरोबर. ज्या व्यक्तीला माहिती नाही असं निवडतो, किंवा पिअर म्हणजे मित्र परिवार असो, तो ह्या कॉलेजला चालला मी तिकडे चाललो, तो सायन्स चालला मी पण सायन्स चाललो. असे विद्यार्थी आहेत की जे 10वीला त्यांना कसे बसे पास झाले, त्यांना पण सायन्सला जायची इच्छा आहे, कारण बाकीचे सर्व सायन्सला चालले. बरोबर. हा निर्णय चुकीचा आहे. नेहमी विचार करायचा की आपली क्षमता किती आहे. आपली क्षमता आपल्याला तपासता येऊ शकते सायंटिफिक मार्गाने. त्या गोष्टी आपण विचारात घेऊया. विद्यार्थ्यांनी निर्णय घेणं महत्वाचं आहे. पालकांनी त्याला सहकार्य करावं. काय काय गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपण केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ समजा तो 11वीला प्रवेश घेतोय, कोणत्या विषयाला प्रवेश घेतोय? बायफोकलला घेतोय, सायन्सला घेतो, कॉमर्सला घेतो, आर्ट्सला घेतो. त्याच्यामध्ये कोणते विषय तू निवडतोय? समजा तुला डॉक्टरेटला जायचंय आणि बायोलॉजी नाही घेतलं तर चालणार नाही. बरोबर आहे. तुला केमिस्ट बनायचं, केमिस्ट्री नाही घेऊन तसं चालेल. तुला इंजिनियर बनायचं आणि मॅथमॅटिक्स नाही घेतलं तर ते चालणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत 11वीला प्रवेश घेताना. या गोष्टीचा पालक एवढा बारकाईने अभ्यास करत नाही, तो आधी आपण पालकांनी केला पाहिजे. यासाठी खूप सगळे साधनं उपलब्ध आहेत. ते साधनं आपण विचारात घेतली तर ते आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये खूप सोपं होऊन जाईल. सर तसंच एक आता आपण बघितलं की गुणवत्ता जी आहे ती वधारलेली आहे. म्हणजे बरेचसे विद्यार्थी पहिलं कसं होतं की 90-92% जे विद्यार्थी मार्क्स मिळवायचे ते खूप क्वचित असायचे, पण आता अगदी पैकीच्या पैकी मार्क्स सुद्धा मिळवणारे विद्यार्थी आहेत. तर ह्या सर्व बाबींना तुम्ही कसं बघता की ह्या नक्की काय आहे? हा काय फुगवटा आहे का की जो बनवला गेलेला आहे जेणेकरून एक पालकांची, शाळेची ही विद्यार्थ्यांना घेऊन एक रेस लागलेली आहे का, की ज्या रेसमध्ये विद्यार्थी फक्त पळतायत आणि पालकांनी हे फक्त मागून बघतायत, ते एक जजचं काम करतायत, असं काय आहे का? आणि त्या गोष्टींचा विद्यार्थ्यांवरती किती परिणाम होतो? हा ज्ञानाचा फुगवटा आहे किंवा मार्कांचा फुगवटा असं म्हणूया. बहुतेक शाळांमध्ये त्यांचा निकाल 100% लावण्याची जशी रेसच लागलेली आहे. अंतर्गत मूल्यमापनामध्ये आउट ऑफ गुण देतात बहुतेक सगळ्या शाळा देताना दिसतात. हा फुगवटा होतो. खरोखर त्या क्षमतेचे, त्या दर्जाचे मार्क त्याला मिळालेत की नाही हे पाहिलं जात नाही. प्रत्येकाला वाटतं की आपण जास्तीत जास्त गुण द्यावेत आणि आपले मुलं वर यावेत, परंतु यामुळे नुकसान होतं मुलांचं आणि नुकसान होतं पालकांचं. पालकांना वाटतं की माझ्या मुलाला 90पेक्षा जास्त मार्क मिळाले म्हणून तो काहीही पण करू शकतो, पण असं नाही. त्यातले 20% मार्क हे अंतर्गत मूल्यमापनाचे आहेत. हे असंच. दुसरी गोष्ट की अंतर्गत मूल्यमापनात एवढे 92-95% मिळाले मार्क्स खरंच ते सीईटीला, जेईला किंवा नीट परीक्षेला हे तिथपर्यंत चालत नाहीत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या परीक्षा द्यायची भीती पण वाटते. असं का होतं? कारण ते फुगवटा असतो पाठीमागे, आणि हा फुगवटा पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपला मुलगा खरंच त्या क्षमतेचा आहे का, किंवा आपण त्याला हे करिअर निवडूया, हे लक्षात घेतलंच पाहिजे. तेव्हा त्याला ते करिअर. आता 10वीला झालं तसं 12वीला थोडंफार प्रमाणात त्याच होईल, परंतु नीट परीक्षेला, सीईटी परीक्षेला किंवा जेईई परीक्षेला मात्र हे मुलं उतरायलाच मागत नाही. आणि त्यांचं प्रमाण आहे 5%. इतकं कमी प्रमाण होतं. त्याचं कारण काय, ओरिजिनल जे आहे ते बाहेर पडतं. इकडे कॉपी केस येत नाहीये, इकडे शुकशुक करून कुणाला प्रश्न विचारणं येत नाहीये. जे काय आहे ते सॉलिड येतं, म्हणून त्या गोष्टीला महत्व आहे. म्हणून तो फुगवटा जर कमी झाला तर पुढे असं काही होणार नाही. त्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत. सर, पण तुम्हाला असं वाटत नाही का की म्हणजे शिक्षणाचा एक वेगळीकडेच हे शाळा घेऊन चाललेल्या आहेत, म्हणजे मुलांना त्या रेसमध्ये ढकलतायत, ते हे कितपत योग्य की पालक सुद्धा ढकलतात?
जर साधारण आता समजा एखाद्याला 90% मिळाले तर पालकांची अपेक्षा असते की त्याने सायन्सला जावं, डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं, या असं. पण तेवढी त्या मुलाची क्षमता नसते किंवा त्याला त्याची आवड असणं किंवा नसणं हे सुद्धा असतं. पण मग हे सर कितपत योग्य आहे की तुम्ही तो शेवटी एकंदरीत तो मुलांवरती प्रेशर येतो. आजच्या जर शैक्षणिक खर्च म्हटला तर तो पेलवणारा झेपवणारा सुद्धा नाहीये सर. एक तुम्ही तर शिक्षक आहात, तुम्हाला तर चांगल्या पद्धतीने माहिती आहे. क्वचितच अशा शाळा आहेत ज्या फक्त शिक्षणावरती जोर देतात. बाकीच्या शाळा अशा म्हणजे त्या रेसमध्ये पळतायत असं राहतं की तुमचा मुलगा जर तेवढा कॅपेबल असेल तरच तुम्हाला आमच्या शाळेमध्ये ऍडमिशन भेटेल. सर हे थोडंसं कितपत योग्य आहे? म्हणजे मार्गदर्शनाच्या व्यतिरिक्त मी हा प्रश्न विचारतोय. पण आता प्रश्न असा आहे की ही समजूतच चुकीची आहे की आपल्याला 90% मिळाले म्हणजे सायन्सला जावं, त्यापेक्षा कमी मिळाले तर कॉमर्सला जावं, त्यापेक्षा कमी मिळाले तर आर्ट्सला जावं. ही समजूतच चुकीची आहे. आपल्याकडे आर्ट्स कॉलेज असते की 92ला क्लोज होतात. असे आर्ट्स कॉलेज असतात आणि आर्ट्सला शक्यतो कोणी जातच नाही. तरी सुद्धा इतके सर्व प्रॉब्लेम आहेत. ती समजूत चुकीची आहे. सगळे क्षेत्र चांगलेच आहेत, फक्त तुम्ही त्या क्षेत्रात क्षमता ठेवता की नाही हे आपण बघितलं पाहिजे. त्या क्षेत्रातली तुमची क्षमता आहे की नाही हे पाहिलं पाहिजे. हे बरेचदा तुम्हाला सांगितलं की पीअर ग्रुपमधून म्हणजे मित्र असतात त्यांच्या प्रभावाने म्हणा किंवा जाहिरातीतून म्हणा किंवा आजूबाजूला तुम्हाला ते डॉक्टर भरपूर पैसे कमवता म्हणून मला डॉक्टर बनायचं आहे, हे अशा प्रकारचं आहे. त्या गोष्टीला ते जास्त प्रभावी होतात. निवड करताना, करिअरची निवड करताना ह्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी स्वतः करता येऊ शकतात. म्हणजे एक्सपर्टची मदत न घेता सुद्धा करता येतात. अगदी विद्यार्थ्याची बारीक सारीक गोष्टी आपण अभ्यासायच्या. समजा त्याला तुम्ही निवडले, त्याला कॉमर्समध्ये जायचं तर त्या क्षेत्रातल्या दिग्गज लोकांना भेटायचं. सगळे माहिती द्यायला तयार आहेत. बरोबर. काउन्सिलर्सला भेटा, करिअर काउन्सिलर्स, ते लोक माहिती द्यायला तयार आहेत. अभियोग्यता चाचण्या असतात, त्यातून तुम्हाला किंवा ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणूया आपण त्याला, त्याच्यातून तुम्हाला खरंच पितळ काय आहे ते कळतं. ओके. आणि हे सर्व आपल्याला करता येऊ शकतं. म्हणून आणि दुसरी गोष्ट तुम्ही मुद्दा मांडला की आर्थिक क्षमता. आपल्याला खूप सगळे ऑप्शन्स आहेत. 11वी ऍडमिशनच्या संदर्भात जर म्हणाल तर खूप सगळे ऑप्शन्स आहेत. तर ते फक्त 3 शाखा विचार नका करू. आपल्याला ITIला जाऊ शकता येतं, आपल्याला टेक्निकल डिप्लोमाला जाऊ शकता येतं, आपल्याला खूप सगळे बारीक बारीक छोटे छोटे कोर्स आहेत त्याने जाऊ शकतो. तर हे सगळे तुम्हाला तुमचं ध्येय मिळवण्यासाठी उपयुक्त असतात. म्हणून असं काही जरूर नाही की तुम्ही सायन्सला गेलं तरच यशस्वी व्हाल, कॉमर्सला गेलं तरच यशस्वी व्हाल. आणि बरेचसे कोर्सेस ते फ्री ऑफ कॉस्ट आहेत, फुकट आहेत. असे खूप सगळे कोर्सेस आहेत, त्याच्याविषयी आपण एखादी स्वतंत्र माहिती देऊया. परंतु मी सांगेल की फक्त अट्टहास करू नका की माझा मुलगा सायन्सलाच गेला पाहिजे, डॉक्टरच झाला पाहिजे, कॉमर्स, त्याचं काय आवडतं त्याला ते आपण विचारात घेतलं पाहिजे. आणि खरोखर त्या क्षेत्राची सगळी माहिती त्यांनी मिळवली तर ते शक्य होईल. सर एक अजून एक ह्याच्या संदर्भातच होतं सर की आताचे पालक म्हणजे पहिले पालक ते थोडे न शिकलेले होते, अडाणी होते, त्यामुळे त्यांच्या मुलांच्या करिअरच्या बाबतीमधला विचार हा पूर्णपणे मुलांनीच घेत होते. आत्ताचे पालक जे आहेत ते शिकलेले आहेत, पण तरी सुद्धा मग ते एवढे गोंधळलेले का असतात की ते त्यांचं मुलांचं करिअर निवडू शकत नाहीत व्यवस्थित? असं पालक गोंधळलेले म्हणजे खरंच त्यावर ते विचारच करत नाहीत म्हणून ते गोंधळतात. उदाहरणार्थ बँकर आहे, तो बँकेमध्ये काम, त्याचं एक्सपर्टाईज तिकडे आहे. बरोबर. ते त्या गोष्टीत त्यांना वाटतं की माझ्या मुलाने बँकेमध्येच काहीतरी करावं. डॉक्टर्स लोकांना वाटतं की मी भरपूर यशस्वी झालो तर माझ्या मुलाने डॉक्टरच व्हावं. ज्याचे त्याचे क्षेत्र वेगवेगळे आहे. मग प्रत्येकाला वाटतं की ह्या क्षेत्रात पैसा चांगला आहे तर आपण तिकडे जावं. ते बॉन्डिंग तोडून आपण खरोखर तिसऱ्या एखाद्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे की तू बघ याच्यामध्ये की त्याच्यामध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या कोणत्या क्षेत्रात म्हणजे जे खरंच त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट आहेत ना, अशा लोकांनी तुम्ही भेटलं पाहिजे. फक्त आपल्याला काय वाटतं म्हणून जर तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही मुलाला घालायला गेला, विद्यार्थ्याला घालायला गेला तर त्याला खूप प्रेशराईज होतं. जसं की तुम्ही ऑल इज वेल मध्ये पाहिले, त्याच्यामध्ये त्याला काय बनायचं असतं आणि तो कुणीकडे जातो. म्हणून आपण त्याच्यामध्ये शिकलाय की आपल्याला आपले दिल की बात सुनो, म्हणजे आपल्या हृदयाचं ऐका अगोदर. बरोबर. बाकीचं आवड असली तुम्हाला क्षमता सुद्धा हळूहळू आपल्याला डेव्हलप करता येतो ना. आधी आवड असायला पाहिजे त्या क्षेत्रामध्ये पुढे जाताना, तर तुम्हाला गोंधळ दूर करता येतो.
म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की विद्यार्थ्यांपेक्षा पालकच जास्त गोंधळलेले आहेत. हो, विद्यार्थ्यांपेक्षा पालक जास्त गोंधळलेली ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्यांनाच मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांनी मार्गदर्शन घ्यावं. वेगवेगळ्या वृत्तपत्रातून लेखन येतं, काही करिअर काउन्सिलर्स उपलब्ध आहेत. मी नंतर तुम्हाला सांगेल की कशा त्यांच्या वेबसाईट्स वगैरे आहेत. ऑनलाईन टेस्ट पण आहेत. मी शक्यतो सांगणार नाही की तुम्ही ऑनलाईन द्या, परंतु ज्या ऍप्टिट्यूड टेस्ट असतात त्या ऑफलाईन दिलेल्या कधी पण चांगल्या. सर एक साधारण माझा एक त्याच संदर्भामध्ये एक रिलेटेड एक क्वेश्चन आहे की ज्या पद्धतीने ह्या टेस्ट घेतल्या जातात तर त्या टेस्ट सगळीकडे म्हणजे जसं एक आपल्या 10वीच्या बोर्ड एक्झामच्या अगोदर एक चाचणी घेतली जाते, मुलांची चाचणी घेतली जाते, त्यांची योग्यता तपासली जाते, किती अभ्यास झाला हे बघितलं जातं. तर त्या संदर्भामध्ये ह्या ऍप्टिट्यूड टेस्ट सुद्धा घ्यावा का शाळांनी? पूर्वीच्या काळी कल चाचणी होती, त्याच्यामुळे मुलांना मी कोणत्या क्षेत्रामध्ये चांगलं यशस्वी होऊ शकतो ते माहिती होतं. आता काही दिवसानंतर ती कल चाचणी बंद झाली. पण ऍप्टिट्यूड टेस्ट हे आहेत, त्याला अभियोग्यता चाचण्या म्हणतात. त्याच्यामध्ये फक्त एका विषयाचा नाही, सगळ्या विषयांचा तुमचा अभ्यास तुमचा केला जातो. तुमचे 10वीचे मार्क्स बाजूला ठेवून त्याचा विचार न करता या गोष्टीचा विचार केला जातो. तुमची भाषिक क्षमता तपासली जाते, तार्किक क्षमता म्हणजे तुम्ही किती विचार करू शकता त्या गोष्टीवरती तपासली जाते, तुमची गणितीय क्षमता तपासली जाते. तर ह्या सगळ्या क्षमता तपासून ह्या क्षमतापैकी त्याचा एक रेट ठरवतो आपण त्याला. बौद्धिक क्षमता तपासली जाते, एक रेट ठरवतो त्याचा, आणि ते ठरवल्यानंतर ह्या ठिकाणी गेल्यानंतर तो कोणत्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो याचे काही पॅरामीटर्स ठरलेले आहेत. मग आम्ही तशा प्रकारच्या त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो की त्या क्षेत्रामध्ये तो जा. म्हणजे एकच क्षेत्र सांगत नाही, त्या 2-3 क्षेत्र सांगतो. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची स्थिती पण पाहिली जाते, म्हणजे त्याची आर्थिक स्थिती कशी आहे, त्याला काय आपण सजेस्ट करू शकतो. आता काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. बरोबर आहे. आपण काहीच न करा अंधारात तीर मारल्यापेक्षा आपण थोडा प्लॅन करून करूया आणि मग योग्य प्लॅन केलं तर तो योग्य होऊ शकतो, गोंधळ दूर होईल. मी असा निर्णय का घेतला, कारण माझ्यासमोर हे होतं म्हणून तो निर्णय घेतला. म्हणून ऍप्टिट्यूड टेस्ट हा चांगला आहे, बरं त्या काय आपण तयार करत नाही, त्या जगभर त्याच वापरल्या जातो. अच्छा, वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या टेस्ट असतात, पण बहुतेक काउन्सिलर्स लोक ज्या करिअरकडे जातात त्यांच्यासाठी त्या ठरलेल्या टेस्ट आहेत आणि त्याच वापरतात. ऍप्टिट्यूड टेस्ट ही लाईफ मध्ये एकटाच करायची. आज केली, ह्या काउन्सिलरकडे जाऊन केली, उद्या तिसऱ्याकडे केली, तिसरा ऑनलाईन केली, असं नाही होत. अच्छा, ते एकदाच करायचे. आणि त्याला एक ठराविक वातावरणात मी ऑनलाईन सजेस्ट करत नाही, कारण त्याच्यामध्ये तुम्ही झोपून टेस्ट दिली की बसून दिली, त्याचं वातावरण कसं होतं, त्यांनी कॉपी करून दिली की मोबाईल मध्ये बघून उत्तर दिली, सिरियसनेस किती होतं. आणि काउन्सिलर असतात ते तुम्ही टेस्ट देताना बघतात पण समोर, हा खरंच चिंतित वाटतो की काय करतो, की असंच विनाकारण टिक मार्क करत गेलाय, असं बरेचशी उदाहरणं पण आहेत. मागे एकदा कल चाचण्या चालू असताना काही विद्यार्थी कल चाचणीला किमान 40 मिनिटं लागतात, त्यांची 10 मिनिटात कशी होते. त्यांनी ठरवलं होतं सगळ्यांचं उत्तर द्यायचं आणि झाली होती. त्यांचं राईट योग्य परिणाम येणारच नाही. ऑनलाईनच्या बाबतीत पण तेच होतं. ऑनलाईन जर तुम्ही टेस्ट द्यायला गेला, सिरियसली दिली तर चांगला रिझल्ट येईल, पण असंच द्यायचं म्हटलं तर चांगला येणार नाही. त्याचा उपयोग होतो ऍप्टिट्यूड टेस्टचा, आणि त्या जरूर मी सगळ्यांना सजेस्ट करेन की ते जरूर तुम्ही त्या मार्गाला जावं. पूर्वीच्या काळी IVGS नावाची संस्था होती, इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल गायडन्स. तर ही संस्था सध्या नाही चालू नाही, परंतु बरेचसे काउन्सिलर्स असतात ते अशा प्रकारच्या टेस्ट उपलब्ध करून देतात, जे करिअर काउन्सिलर असतात. त्या व्यतिरिक्त महाकरिअर पोर्टल नावाचं एक पोर्टल आहे, जे ऑनलाईन आहे, भारत सरकारचं आहे, शासनाचं महाकरिअर पोर्टल नावाचं. तुम्ही एवढंच टाईप करा गुगलवर, त्यात महाराष्ट्र शासनाचा लोगो येईल, महाकरिअर पोर्टल येईल. महाकरिअर पोर्टलवर तुम्हाला काउन्सिलर लोकांची यादी मिळेल, आपल्या जवळचा काउन्सिलर तुम्हाला शोधता येईल. त्या व्यतिरिक्त तुम्हाला माहित असलेले वाटा किती आहेत, 10, 15, 20, 50, त्यांच्याकडे शेकडो करिअर्स, ते कशा प्रकारे फॉलो केले जातात, कशा प्रकारे माहितीची त्याला कोणकोणत्या गोष्टी आवश्यकता आहे, त्यांचे कॉलेजेस किती आहेत, त्यांचे कुठे कुठे कॉलेजेस आहेत, कोणत्या कॉलेजला किती खर्च येऊ शकतो, हे सगळी माहिती, अगदी डिटेल्स. म्हणजे मला इंजिनियर बनायचे, सोल्जर बनायचे, डॉक्टर बनायचे, ऍडव्होकेट बनायचे, काय सगळ्यांचं अगदी मॅप वगैरे काढून सुंदर माहिती शासनाने दिली आहे. दुर्दैवाने महाकरिअर पोर्टलला कोणतेच पालक भेट देत नाही. फार कमी पालक आहेत की जे सुज्ञ आहेत, त्यांना माहिती असते, ते तिकडे भेट देतात. शिक्षकांना ती माहिती असायला हवी. शासनाने तसा प्रयत्न पण केला की सर्वांपर्यंत ती पोहोचवावी म्हणून. खूप चांगला प्रयत्न 2 वर्षापूर्वी त्यांनी केला आणि ती पोहोचली, परंतु पालकांनी शिक्षकांपर्यंत जायला पाहिजे. बरोबर आहे.
बरोबर आहे. मी हे असं करूया. आता फक्त एकदा जाऊन एकदा मीटिंग मध्ये होणार नाहीये की ते काय सांगतात त्याच्या पुढचा फॉलोअप करावा लागेल. मी एक सांगेल की तुम्ही जा सायन्सकडे, पण खरोखरच तुम्हाला सायन्स मध्ये येईल की नाही की फक्त माझे 10वीचे मार्क्स पाहून तुम्हाला सांगेल. पण खरोखर अभियोग्यता चाचणी असतात त्या खूप जास्त चांगल्या असतात. 100% त्याच उपयोगी पडेल असं नाही, परंतु 99% ते तुम्हाला चांगला रिझल्ट देतात. सर पण यामध्ये आता ह्या जे ऍप्टिट्यूड टेस्ट बद्दल तुम्ही सांगताय, तर या टेस्ट जसं आता आपल्या 10वीच्या बोर्डच्या एक्झामच्या अगोदर एक परीक्षा घेतली जाते, सर्व शाळांमध्ये घेतली जाते, चाचणी परीक्षा घेतल्या जातात की बाबा किती मुलांना. सर मग तुम्हाला असं वाटतं का की त्या परीक्षेबरोबरच ही पण एक चाचणी घ्यावी मुलांची? हो, पूर्वीच्या काळी आपण कल चाचणी घेतच होतो, ऑनलाईन स्वरूपात घेत होतो. शासनाने पुन्हा त्यावर विचार केला तर खूप चांगलं होईल आणि पुन्हा कल चाचणी सुरू करायला हरकत नाही आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना थोडा तरी फायदा होतो. हा, 100 पैकी 60-70 विद्यार्थ्यांना तरी त्याचा नक्कीच फायदा होतो. ते तरी सिरियसली त्या एक्झाम्सला देते. जरूर आवश्यक आहे. शासनाने त्याच्याकडे पुन्हा एकदा लक्ष दिलं पाहिजे. त्या काही दिवसानंतर त्या बंद पडल्या, परंतु आता परत चालू करायला हरकत नाही. ऑनलाईन जरी गेल्या तरी चालतील, परंतु ते व्हायला पाहिजे. करणं गरजेचं आहे. सर यानंतर आता एक आपण बघितलं जातं की एक कॉलेज निवडताना किंवा 11वीचा प्रवेश घेण्या अगोदर एक कट ऑफ लिस्ट लागली जाते. तर ते ह्या कट ऑफ लिस्टचा पालकांनी किती गंभीरतेने विचार करावा, की कारण बरेचसे पालकांचा एक प्रेशर असतो की ह्या कॉलेजमध्ये निवड नाही झाली तर ते कट ऑफ लिस्ट एवढ्याला लागली, पहिली लिस्ट एवढ्याला लागली, दुसरी लिस्ट एवढ्याला लागली. तर ह्या सगळ्या संदर्भात म्हणजे या सगळ्या गोष्टींचा एक पालक सुद्धा खूप टेन्शन घेतात की नाही ह्या कॉलेजमध्ये आता एवढ्याला कट ऑफ लिस्ट झाले म्हणजे आता ऍडमिशन मिळणारच नाही. तर असं काय होणार की मुलांना ऍडमिशन मिळणार नाही, किंवा आता एवढा चांगला रिझल्ट लागलेला आहे, यावर्षीचा सुद्धा निकाल चांगला लागलेला आहे महाराष्ट्राचा, तर हा पुढे विचार केला जाईल का की सगळ्यांना ऍडमिशन मिळतील? खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्याकडे जेवढ्या मुलं येतात त्याच्यापेक्षा खूप जास्त सीट्स आहेत. अच्छा. अगदी हजारो सीट रिकाम्या राहतात. खरोखर हजारो सीट रिकाम्या राहतात आणि यावर्षी आणखी 50,000 सीट्स वाढल्यात. काही सायन्सच्या वाढल्यात, काही कॉमर्सच्या वाढल्यात, काही आर्ट्सच्या वाढल्यात आणि एकही विद्यार्थी असा शिल्लक राहत नाही की ज्याने त्याला ऍडमिशन मिळत नाही. ओके. प्रत्येकाला ऍडमिशन, फक्त अट्टाहास नको की मला याच ठिकाणी मिळायला पाहिजे. त्यांच्याकडे 100 जागा आहे तर ते 120 मुलांना नाही देऊ शकणार ऍडमिशन. ही वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे. ती यशस्वी हो नाही हो, परंतु ते मुलांनी तिथे ऍडमिशन घेतलं त्यांच्या टक्केवारीनुसार, तर त्यांना ते तेवढंच आहे. मग आपण तेच विषय आहे, तेच आपण दुसरीकडे दुसऱ्या कॉलेजमध्ये जाऊन जर मिळत असतील तर आपण दुसरीकडे घेऊ शकतो. पण एकही विद्यार्थी राहत नाही की ज्याला ऍडमिशन मिळालं. सगळ्यांना बऱ्याचशा जागा शिल्लक राहतात. काही काही कॉलेजेस तर तक्रार करतात इकडची जागा अजून शिल्लक राहिल्यात किंवा ज्या आहेत त्या मॅनेजमेंट सीट पण भरल्या जात नाहीत, किंवा काही काही इन हाऊस कोटा असतो. इन हाऊस कोटा म्हणजे आपल्या शाळेचे विद्यार्थी आपल्याच कॉलेजमध्ये येतात, असं याला इन हाऊस म्हणतो. इन हाऊस कोटा सुद्धा पूर्ण होत नाही. अशा भरपूर सीट रिकाम्या राहतात. जेवढ्या सीट रिकाम्या राहतात ते सरकारला आपण ऑनलाईन जी वेबसाईट आहे त्याला आपण सबमिट करतो. सगळ्या भरायला जायला पण शिल्लक राहतात. म्हणून कोणालाही ऍडमिशन मिळणार नाही असं कोणी होतच नाही. फक्त प्रोसेस मात्र फॉलो करावं लागतं. बरोबर. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की आपण जेव्हा विषय निवडतो तर त्या विषयाकडे भविष्याच्या दृष्टिकोनातून बघून त्यानुसार तुम्हाला महत्वाची गोष्ट जी की तुम्ही त्यानुसार प्रयत्न केला पाहिजे. आता विषय असा आहे, जर तुला डॉक्टरेट बनायचं आहे तर ते 3 विषय महत्वाचे आहे. तुला दुसऱ्या क्षेत्रात जायचं तर ते विषय महत्वाचे. ते विषय निवडायचं तिथपासून सुरुवात करायची. आता तुम्ही जेव्हा 11वीला ऍडमिशन घेतात ना त्यावेळेस सगळ्या कॉलेजची लिस्ट तुम्हाला दिसेल. समजा मी आजच चेक केले की तुला कोणत्या एरियातलं कॉलेज पाहिजे, कोणत्या स्ट्रीमचं पाहिजे, कोणत्या को एडेड पाहिजे की गर्ल्सचं पाहिजे की बॉईजचं पाहिजे की आणखी वेगळ्या प्रकार कोणता आहेत, अदर्सचं पाहिजे, आणि ते सगळी कॉलेजची लिस्ट येते खाली. त्याच्यामध्ये फीज वगैरे वगैरे सर्व गोष्टी असतात. ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास पूर्ण करायला लागते. फॉर्म भरायला 10 मिनिटाची गोष्ट आहे, परंतु त्याचा स्टडी आपण दिवसभर केला तरी चालेल. भरपूर दिवस दिलेले असतात शासनाने आणि घरात बसून आपल्याला फॉर्म भरता येतो. घाई करू नका. फॉर्म लॉक करायच्या अगोदर खूप बारीक बारीक गोष्टी आहेत त्या बघा. तुम्हाला 1 ते 10 कॉलेज भरायची परवानगी दिलेली आहे. ते 10 कॉलेज तुमच्या आवडीचे निवडा. तुम्हाला पहिल्या लिस्टला नंबर नाही लागला तर हरकत नाही,
दुसऱ्याला लागेल, तिसऱ्याला लागेल, पण लागणार आहे. बरोबर घाई आहे. करू नका. जर चिंतित घाई होऊ केला, नका. चिंतित हो होऊ नका. शासन सांगते की तुम्हाला प्रत्येकाला ऍडमिशन मिळणारच आहे. असं होऊ शकतं, अगदी घराजवळच असावं असं काही जरूर नाही, की थोडंसं लांब पण होऊ शकतं. नेहमी आपण घरापर्यंत जवळच बघतो, हो पण थोडंसं लांब गेलं तरी चांगले शिक्षण मिळत असेल तर तुम्हाला तिकडे जाणं चांगलं राहील. सर. यानंतर आता एक 10वी नंतर ज्या गोष्टी आपण 10वी नंतर कोणतं क्षेत्र निवडावं, मुलांनी कशा प्रकारे क्षेत्र निवडावं किंवा पालकांनी त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करावं क्षेत्र निवडण्यासाठी. कारण सगळ्यात जवळचे हे पालकच असतात की त्यांना ते मार्गदर्शन करू शकतात. किंवा ज्या पालकांना मार्गदर्शन करायला जमत नाही किंवा ज्यांना खरंच माहिती नाही त्यामध्ये, तर त्यांनी कुठे असं म्हणजे कुणाकडून मार्गदर्शन घ्यावं. कारण बऱ्याचशा वेळेला असं होतं की ज्यांना माहिती नसतं त्यांच्याकडे मार्गदर्शन घ्यायला जातात आणि त्यांच्याकडून काहीतरी चुकीचा सल्ला मिळतो आणि नंतर मग पुढे गेल्यानंतर त्या गोष्टींचा पश्चाताप होतो की बाबा मी हे क्षेत्र निवडलं असतं तर बरं झालं असतं. अशी ही बऱ्याचशा गोंधळामध्ये एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली असते पालकांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमध्ये सहज परिस्थिती निर्माण झालेली असते. खूप सगळे कोर्सेस आहेत, फक्त 10वी नाही 12वी नंतर सुद्धा खूप सगळे आहेत, परंतु आपण त्याच्याकडे बघतच नाही. मी तुम्हाला सांगितलं की महाकरियर पोर्टलला गेल्या तुम्हाला या सगळ्या गोष्टींची अगदी नकाशा मिळेल. तुम्हाला 10वी नंतर तुम्हाला काय करायचंय, कोणत्या गोष्टीला जायचंय, कोणते कोर्सेस उपलब्ध आहे. आणखी ऑनलाईन प्लॅटफॉर्म, फ्री मधले ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुद्धा उदाहरणार्थ मूक कोर्सेस आहे, तिकडे पण तुम्ही जाऊ शकतात. ITI कोर्सेस आहे, 10वी नंतर तुम्हाला जाता येऊ शकतात. नापास झालेल्यांना सुद्धा ITI ला प्रवेश मिळतो. डिप्लोमाला तुम्ही जाऊ शकतात. वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतात, पण तुम्हाला त्या प्रॉपर चॅनल जाऊन सर्च करणं गरजेचं आहे. आजचा तो विषय नाही की आपण, नाहीतर मी बाकीच्या पण सगळ्या गोष्टी सांगेल, परंतु नाही एक म्हणजे त्यांना एक माहिती असेल, पालकांना माहिती असेल तर आपण नक्कीच नेक्स्ट एक याच्यामध्ये घेऊ की ज्याच्यामध्ये त्यांना त्याबद्दल माहिती देऊ. होय होय 100% पूर्ण माहिती देऊ. होय. सर अजून एक असं आहे की जेव्हा आपण बघितलं की काही वर्षांपूर्वी सिव्हिल इंजिनियर्सची खूप डिमांड होती, तर मग सिव्हिल इंजिनियर्सची त्यांनी भरपूर ते म्हणजे एवढ्या सीट्स की अगदी मेडिकलच्या सीट्स खाली राहायच्या, पण सिव्हिल इंजिनिअरिंगला सीट सगळ्या फुल व्हायच्या. त्यानंतर आता मध्यंतरी जेव्हा कोविड नंतर चालू झालं, तर त्यावेळेस बी फार्मसी डी फार्मसीला खूप सारे ऍडमिशन्स व्हायला लागले आणि आता सिव्हिल इंजिनियर्सच्या सीट्स खाली आहेत. तर सर हे तुम्हाला असं वाटत नाही की हे इम्बॅलन्स आहे, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये हा सगळा इम्बॅलन्सपणा चालू आहे. एक कारण जेव्हा डी फार्मसी होऊन बाहेर निघतील मुलं, तर तेवढीच ती बल्क क्वांटिटीमध्ये असतील आणि त्यांना तेवढी संधी मिळू शकेल, म्हणजे तेवढ्या संध्या उपलब्ध असतील मार्केटमध्ये. थोडासा वेगळ्या अँगलने विचार करा की भारतातले डॉक्टर फक्त भारतातच नाहीयेत, परदेशात, अमेरिकेत, सगळ्या देशांमध्ये सापडतात. भारतात तयार झालेला CS आहे, म्हणजे एक कंपनी सेक्रेटरी आहे, तो वेगवेगळ्या देशामध्ये आहे. भारतात तयार झालेला CA आहे, तो वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी जातो. टुरिझम डिपार्टमेंट आहे, ते जगातल्या कोणत्या देशात नाही. बरोबर आहे. हल्लीचं पाकिस्तान सोडलं तर बाकी सगळ्या देशात आहे. सगळ्या देशात आहे. म्हणजे तुम्ही फक्त भारतापुरताच काय विचार करतात. केमिस्ट तयार झाला एखादा फार्मसी करून, तो जगात कुठे पण जाऊ शकतो. फक्त आहे की तुम्हाला क्वालिटी मेंटेन केली पाहिजे. जर तुमची क्वालिटी मेंटेन असली, जगभरात तुम्हाला वाव आहे. तुम्ही लिंग्विस्ट व्हा, भाषा तज्ञ जाणकार व्हा. भारतात नाही, परदेशात सगळीकडे तुम्हाला मागणी असते आणि खूप असते. म्हणून मी तर म्हणतो अमेरिकेमध्ये सुद्धा बऱ्याचशा देशांमध्ये आपले भारतीय लोक, इंजिनियर्स लोक पुरवतात. सिव्हिल इंजिनिअरिंग कमी पडतंय असं नाही, सिव्हिल इंजिनिअरिंगची खूप मागणी आहे. आज कोणाला घर नको आहे, सगळ्यांनाच हवंय. नाही, खूप सगळ्या गोष्टी रिनोव्हेशन होत असतं, बदल असतात. दर 15 वर्षांनी नवीन नवीन गोष्टी येत असतात. हो नक्कीच. आणि आपण नवीन ट्रेंडचा विचार केला पाहिजे. जुन्या तर गोष्टी आहेत चालू, नवीन जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा आणखी नवीन नवीन ज्या गोष्टी येतात तुमच्या, त्या गोष्टीवर लक्ष दिलं तर. आणि शिक्षण कोणत्याही क्षेत्रात घ्या, जर तुम्ही अव्वल असाल तर तुम्ही कधी असं तुम्हाला चान्स मिळाला नाही, संधी मिळाली नाही असं होणार नाही. सगळीकडे मिळतात, कला क्षेत्रात सुद्धा आहे. हो बरोबर. सर आता आपण एक बघितलं तर पालकांचा हा मुलांवरती खूप प्रेशर असतो की तुम्ही खेळावरती लक्ष देऊ नका, अभ्यासावरती लक्ष द्या, तुम्ही शिकला तरच तुमचं पुढे करिअरमध्ये ग्रोथ होईल. पण एक खेळामध्ये सुद्धा बऱ्याचशा संधी आहेत सर मुलांना,
की ज्याच्यामध्ये त्यांनी करिअर सुद्धा करू शकतात. जसं आपण बघितलं की सचिन तेंडुलकर सर, त्यांना क्रिकेटचा गॉड म्हटलं जातं. त्यांचं शिक्षणही एवढं नाही, पण तरी सुद्धा आज ते क्रिकेटचं गॉड आहेत आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये एवढं हे केलं, प्रगती केली. विराट कोहली, त्याला क्रिकेटचा किंग म्हटलं जातं. बरेचसे अजूनही अशी उदाहरणं आहेत, फक्त क्रिकेटच नाही, बरेचसे अशी क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये खेळाडूंनी प्रगती केलेली आहे. पण मग आपल्या इथे असं असतं की त्या शाळांमध्ये तेवढी संधी मिळते का मुलांना खेळासाठी, किंवा पालकांनी त्या बाबतीमध्ये काय विचार करावा की जर एखादा मुलगा खेळामध्ये उत्कृष्ट असेल तर त्याला त्याच्यामध्ये करिअर करून द्यावं का? पालकांना मी नक्कीच काहीतरी सांगेल. आपल्याकडे ज्यांना, पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना क्रीडामध्ये आवड आहे, महाराष्ट्र शासनाने क्रीडा प्रबोधिनी तयार केलेत. त्यांना सकाळी 6 पासून तर संध्याकाळी अंधार पडेपर्यंत त्यांना खेळायचं शिक्षण दिलं जातं. त्यापैकी सामान्य शिक्षण असतं ते पण असतं. काही काही शाळांमध्ये क्रीडेच्या खूप चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. एक रत्नागिरीची शाळा आठवते मला, त्यामध्ये त्यांनी 800 मीटरचा सिंथेटिक ट्रॅक दिलाय. हो. आणि फी पण एकदम जुजबी अशा प्रकारची आहे. ही खरी गोष्ट आहे. फक्त एक खेळ म्हणजे फक्त क्रिकेटच राहिला असं काही नाही. बऱ्याचशा गोष्टी की जे आपण ऑलिम्पिकचा खेळ लक्षात घेतो, जसं की उशू नावाचा एक खेळ आहे, फेन्सिंग नावाचा खेळ आहे, शॉर्टपुट आहे, एक बरेचशा बॉक्सिंग आहे, कबड्डी आहे. आता रिसेंटली आपण कबड्डीकडे फोकस करायला लागलोय. भारतीय खेळ, परदेशी खेळ आहेत, खूप सगळे आहेत, पण आपण फक्त क्रिकेटवरच फोकस करतो. आपल्याकडे नवी मुंबईमध्ये फुटबॉल चषक झाला तर बाकी सगळ्या लोकांना जमवायला लागलं, परंतु तेच क्रिकेटची स्पर्धा काय कुणाला सांगू नका तरी पण सगळे येतील, सगळे जमतात. हो बरोबर. फक्त एकच खेळ नाही. आणि क्रिकेटमध्ये करिअर करणार तर कसं की ते खेळणारे विद्यार्थी खेळाडू असतात 11 किंवा 15. हो. त्यांच्यामध्ये 140 मधून तुमचा नंबर कधी लागायचा? 140 कोटी मधून नक्कीच तेवढा लागणार नाही. खूप सगळे खेळ आहेत, काही इंडिव्हिज्युअल्स आहेत, काही टीम इव्हेंट्स आहेत. इंडिव्हिज्युअल गेम मध्ये पण तुम्ही पुढे जाऊ शकता. क्रिकेटमध्ये आता IPL आलं म्हणून सगळ्या टीम आपल्याला दिसत आहेत, त्याच्यामध्ये थोडीफार संधी त्यांना मिळू शकते. परंतु क्रिकेट व्यतिरिक्त आणखी सगळे खेळ आहेत, त्याकडे सुद्धा तिकडे पण करिअर होऊ शकतं. परदेशी खेळाडूंना आपल्याला आयात करावं लागतं IPL साठी. आपले चांगले राहिले तर आणखी चांगलं होऊ शकतं. बरोबर आहे. नाही ते तर आहे सर, पण सर एक पालकांनी खेळाला तुच्छ मानू नये. खेळ सुद्धा चांगला आहे, महत्वाचं तेच खूप महत्व आहे. मी म्हणतो खेळाने शरीर प्रकृती चांगली राहील, विचार प्रकृती चांगली राहील, विचार तुमची करण्याची क्षमता चांगली राहील. आणि खेळाडू असलेली मुलं काय अभ्यासात मागे पडतात ही गैरसमज आहे. अभ्यासात मागे पडतात म्हणून खरंच अभ्यास झाला असं नाही, मार्क कमी पडतात. मार्क शेवटी तो फुगवटाच आहे. बरोबर आहे. हो, तुम्ही फुगवटाच आहे. ज्ञान किती मिळतं याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. पण पालकांनी ज्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, जे पालक जर विद्यार्थ्यांना खेळायला नाही म्हणतात, अभ्यास किती असेल 2-3 तास चालेल, उरलेला वेळ तर आहे आपल्याकडे, तो खेळायला दिलंच पाहिजे मुलांना. सर खूपच चांगलं वाटलं. सर आता एक असं आहे की आता जसं या आता प्रवेश प्रक्रिया चालू झालेल्या आहेत 11वीच्या, तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल की त्या बाबतीमध्ये कसे फॉर्म भरले पाहिजे, कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत प्रवेश प्रक्रियाचं निवड करताना, किंवा कॉलेज निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? कॉलेज निवडताना खूपच बारीक विचार तुम्ही केला पाहिजे. पहिली गोष्ट ती तुमच्या शाळेपासून, तुमच्या घरापासून किती लांब आहे, त्याचा किती वेळ अंतर जाणार आहे, डोक्यातून ही गोष्ट आपण काढून टाकली पाहिजे. मुलांनी खास करून की 10वी पर्यंत मी शाळेसारखा अभ्यास केला, आता मी नाही करणार, 11वीला मी एकदम फ्री आहे, मी नाही करेल अभ्यास, हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. बरोबर. वय वर्ष 14 ते 19 मध्ये तुम्ही जेवढी जास्त मेहनत कराल त्याचा संपूर्ण आयुष्यावर परिणाम होतो. बरोबर. म्हणून आपल्याला अभ्यासच करायचा आहे कॉलेजला जाऊन सुद्धा, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. विषय निवड करताना, कॉलेज निवड करताना त्या कॉलेजची सगळी माहिती घ्या. मी तर सांगेल की तुम्ही जे 10 कॉलेज निवडले, थोडा जास्त खर्च करा, त्या कॉलेजला जाऊन भेटा. बऱ्याचदा असं होतं की ऑनलाईन असलेली फी तुम्हाला कमी दिसते आणि प्रत्यक्षात गेल्यावर तिथे काहीतरी वेगळी असते. हो बरोबर. म्हणून तुम्ही कॉलेज देण्याच्या अगोदर त्या कॉलेजला जाऊन भेटा, तिथल्या शिक्षक लोकांना भेटा, ते उपलब्ध असतात, तिथे जाऊन भेटा, त्यांच्या प्राचार्यांना भेटा, ते तुम्हाला माहिती देतात. त्यांचे विषय काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्या कॅम्पसमध्ये गेल्यावर तुम्हाला कळणार. तुमच्याकडे ऑप्शन भरपूर आहेत, 1000 आहेत, तुम्हाला फक्त 10च निवडायचे. थोडा जास्त करा. पालकांनी सुद्धा त्यांच्या मुलांच्या बरोबर जा की ते खरोखर व्यवस्थित आहे की नाही, त्याचं रेप्युटेशन कसं आहे ते बघा, आणि तिथले ग्रंथालय बघा, तिथलं ते फॅसिलिटीज बघा, त्यांचा एक आणि एकंदरीत 5 वर्षांचा त्यांचा अहवाल बघा.
आणि नंतर तुम्ही ठरवा. आणि तुम्हाला हवे असलेले विषय त्यांच्याकडे आहेत की नाही आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला बायफोकल हवाय, कम्प्युटर मधलं किंवा इलेक्ट्रॉनिक्स मधलं त्यांच्याकडे खरंच आहेत का उपलब्ध? बरोबर नाहीये. समजा नसेल तर मग दुसरं काय करता येईल? कॉमर्सला घेताय तुम्ही, त्यांच्याकडे सेक्रेटरियल प्रॅक्टिस आहे का, मॅथमॅटिक्स आहे का, आणखी कोणते विषय आहेत ते त्यांना जर आहे की नाही, किंवा IT विषय त्यांच्याकडे आहे की नाही हे आपल्याला बघायला पाहिजे. हे ते कॉलेजला गेल्याशिवाय तुम्हाला इथे दिसणार नाही. बरोबर. तर ते कॉलेजला जाणं गरजेचं आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना खूप काळजीपूर्वक भरा, कारण ऑनलाईन फॉर्म भरताना काही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. आणि काही डॉक्युमेंट्स आहे जसे की कास्ट सर्टिफिकेट आहे किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे, याची तयारी तुम्हाला आधी उन्हाळ्या सुट्टीतच करावी लागते, तेव्हा ते तुम्हाला अपलोड करता येऊ शकतात. बरोबर. त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आणि त्या सगळ्या घरात बसून करायच्या, कोणाला कॉलेजला नेऊन द्यायचं नाही. आता तो सगळ्या ऑनलाईन करायचं आहे, त्याच्यामुळे थोडी काळजी घ्या आणि पुढे जा, काय हरकत नाही. तसंच सर एका कॉलेजमध्ये आपण आता 10वी पर्यंत शिक्षण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मराठी माध्यमातून होतं. गावाकडून आलेली मुलं असतात जी 10वी पर्यंत मराठी माध्यमामधून शिक्षण घेतात. यानंतर ते कॉलेजमध्ये जातात, तर कॉलेजमध्ये बऱ्याचशा ठिकाणी इंग्रजीचा वापर केला जातो. इंग्रजी ही फ्लुएंट असते. गावाकडच्या मुलं जी येतात त्या मुलांना इंग्रजीबद्दल एवढं असं खास हे म्हणजे त्यांना बोलण्यामध्ये प्रॉब्लेम असतो किंवा समजण्यामध्ये प्रॉब्लेम असतो. पण तेच शिक्षक जर मुंबईच्या शाळांमध्ये शिकलेले असतात, CBSE किंवा इंग्रजी माध्यमातून ज्यांचं शिक्षण झालेलं असतं, त्यांना तो तेवढा प्रॉब्लेम येत नाही. पण मग या गोष्टींचा एक विद्यार्थ्यांच्या मनावरती खूप परिणाम होतो की मला इंग्रजी येत नाही, मला इंग्रजी समजत नाही, विषय समजत नाहीत. तर या सगळ्या गोष्टींना तुम्ही सर विद्यार्थ्यांना काय सांगाल की त्यांनी किती या गोष्टीचा विचार करावा? हारायला क्रीडा विद्यार्थ्यांनी अजिबात घाबरू नका. मुंबईतले फार थोडे कॉलेजेस आहेत की त्या ठिकाणी मी गेलो नाहीये. बहुतेक बऱ्याचशा कॉलेजमध्ये गेलोय, तिथे इंग्लिश मधून समजून सांगतातच. बहुतेक कॉलेजमध्ये हिंदीतून पण सांगतात. सगळ्याच कॉलेजमध्ये जवळपास तसं होतं. नॉर्मल कम्युनिकेशन मराठीतून मदर टंग मधून चालतं. एखादी गोष्ट तुम्हाला नाही कळली ते ऑनलाईन युट्यूबचे चॅनल जरी बघितले तुम्ही तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते इंग्लिश मधून नाही हिंदीतून एक्सप्लेन करतात. तुम्हाला कॉन्सेप्ट समजणं महत्वाचं आहे. बरोबर. घोकमपट्टी नको आहे. बरोबर. ती कॉन्सेप्ट तुम्हाला समजणार आहे. तुमचं इंग्लिशचा न्यूनगंड तुम्ही अजिबात मनामध्ये ठेवू नका. पहिल्या 2 महिन्यात 3 महिन्यात तुम्ही एवढे युज टू होऊन जाल तिथे की तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटणार नाही. फक्त एक गोष्ट महत्वाची, कॉलेज अभ्यासासाठी आहे. फक्त चांगले कपडे घालून इकडे तिकडे मारामारी करणं किंवा इकडे तिकडे वेगळ्या गोष्टीकडे आपण भावनिक बदल होतात त्यामध्ये त्या गोष्टीकडे जाणं असं म्हटलं तर मग तुम्ही मागेच राहणार. तुम्ही जर सिरियसली जर मी स्टडी करत राहिला तर तुम्ही त्या इंग्लिशची भीती म्हणजे काहीच नाही, ती एकदम सोडूनच द्या. ती भीती घ्यायची अजिबात काळजी करायची गरज नाही. कोणता टीचर कोणाला काही शिकवू शकत नाही. पहिली गोष्ट आपण एकलव्य व्हायला हवं. बरोबर. सगळेजण आहेत, सगळे शिकवणार आहेत. बरोबर. जोपर्यंत ट्रम्पेट सारखं आहे, जोपर्यंत ट्रम्पेट मध्ये हवा फुंकत नाही तोपर्यंत आवाज पडत नाही. आपल्याला दुसरं कोणी काही शिकवत नाही जोपर्यंत आपली इच्छा होत नाही. एकदा की आपली इच्छा झाली, तुम्ही अच्युत गोडबोलेंचं ऐकलं असेल तुम्ही कदाचित त्यांना, ते पण इंडियन आणि इंग्लिश शिकली 2 वर्ष त्यांनी पूर्ण ते इंग्लिश कोळून सगळं ग्रामर विमर सगळं 2 वर्ष सगळं संपलं. आता ते कोणत्याही व्यक्तीशी कोणत्याही क्षेत्राशी कम्युनिकेट करू शकतात. आपण सुद्धा डेली समजा इंग्लिशची भीती वाटते काय हरकत नाही, रोज 1 तास करा आणि महिनाभरानंतर बदल बघा. वेबसाईट बघा काय हरकत नाही, न्यूजपेपर घ्या हरकत नाही, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि युट्यूब चॅनल्स वगैरे भरपूर काही उपलब्ध आहेत ऑनलाईनवर. 1-2 साईट सांगणं चुकीचंच होईल कारण सगळेजण एकापेक्षा एक सरस आहे. जे आवडेल तिकडे जा, जे आवडेल तिकडे जा. बरोबर. एवढंच नाही तर तुमची प्रोनाउन्सिएशनची प्रॅक्टिस घेणारे लोक पण आहेत, तुमची लिसनिंग स्टडी घेणारे ते पण आहेत. सगळे ऑनलाईन आहे आणि सगळे फ्री ऑफ कॉस्ट. फक्त काय गरजेचं आहे ते इच्छा एकदा झाली तर सगळं फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे तुमचं म्हणणं एकच आहे की विद्यार्थ्यांनी जे काही करावं ते पूर्ण क्षमतेने आणि पूर्ण कॉन्फिडन्सने करावं. न घाबरण्याची काही गरज नाही. इंग्लिशला तर घाबरूच नाही, बिलकुल घाबरू नये. कारण ती फक्त एक भाषा आहे, ती एक म्हणजे एक व्यावसायिक लँग्वेज आहे. ती आपण जर बघितलं तर म्हणजे आज एक संवादाची भाषा पार्ट ऑफ मी हे सांगतो की जसं एक उद्योग क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा जसे तुर्कीमध्ये गेलं तर तुम्ही तुर्कीमधली लोक त्यांच्या लँग्वेज मध्ये बोलतात
ती लोक सुद्धा एक व्यावसायिक भाषा म्हणून इंग्रजी बोलतात. पण आपल्याच देशामध्ये असं आहे की फॉरेनला जायचं तर इंग्लिशच पाहिजे, फॉरेनला त्या लँग्वेजेस हव्याच आपल्याला, इंग्रजी समजलीच पाहिजे, बोललीच पाहिजे. बरेचसे विद्यार्थी असे आहेत सर की जे इंग्रजी समजतात, बोललेलं समजतं, पण त्यांना बोलता येत नाही, एक्सप्लेन करता येत नाही किंवा त्यांना सांगता येत नाही. त्यामुळे त्यांचा एक तो कॉन्फिडन्स कमी होऊन जातो, त्यांचा न्यूनगंड राहतो. मी तर हे सांगेल की जी गोष्ट आपल्याला अवघड वाटते ना त्याच्यावर जास्त फोकस केला पाहिजे. बरोबर आहे. फोकस करायचं म्हणजे काय की रोज त्याच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे. बरोबर आहे. समजा जर वाचनाचा त्रास होतोय, रोज थोडं थोडं वाचायचं. असं काही जरूर नाही की समोर संवाद साधणारा कोणीतरी असायला पाहिजे. आपण असं पण बोलू शकतो, रोजचे येणारे वाक्य आपण ते बघू शकतो, कशा प्रकारे आपण अशा प्रसंगात कसं बोलू शकतो याचं आपण मनातल्या मनात करू शकतो. वेबसाईट्सवर सुद्धा तुम्हाला तुमचे डायरेक्ट टेस्ट घेणारे लोक पण आहेत, डायरेक्ट टेस्ट, आणि फ्री ऑफ कॉस्ट. खूप सगळे आहेत, एक दोन नाही, हजारांनी अशा सगळ्या वेबसाईट. रोज तुम्ही तर थोडंसं काम करा, हा सगळा न्यूनगंड निघून जाईल. बरोबर आहे. अँकर लोक असतात टीव्हीचे, त्यांच्याकडून चुका होतात इंग्लिश बोलताना, होतात. न्यूजपेपर असतात त्यांच्याकडून सुद्धा इकडे तिकडे होतात. तुमच्याकडून झालेला असं कोणता फरक पडणार आहे? बरोबर. म्हणून मी चुकतोय वगैरे हा न्यूनगंड काढून टाका, आधी बोलायला सुरुवात करा. असं कोणतं बाळ आहे की जन्माला लगेच धडधड मराठीतून बोलायला लागलं मातृभाषेत, असं नाही होत. नक्कीच. तो पण चुकत चुकत शिकतो, चुकत चुकत शिकतो. आपण पण तसंच आहे, आपण पण बाळच जास्त समजूया आणि चुकत चुकत पुढे गेलं का सगळं शक्य होतं. अशक्य काही नाही. बरोबर बरोबर सर, बरोबर सर. एक आता की जसं आपल्या क्षेत्रामध्ये म्हणजे एक आता जसं तुम्ही सांगितलं की 10वी-11वीचं क्षेत्र निवड, 10वी नंतर 11वीचं क्षेत्र निवडायचं आहे, तर हे तर आपण झालं पालकांबद्दल की पालकांनी काय कशा पद्धतीने विचार करावा. पण तुम्ही एक विद्यार्थ्यांना पण काय सांगाल की त्यांनी काही प्लॅनिंग करावे का, की त्यांनी काही मुद्दे स्वतःचे मांडून ठेवावे का? जसं की आपण एक विश बोर्ड बनवतो की एक आपल्याकडे एक विश बोर्ड असतो की मी माझी ही विश आहे, ही विश आहे, तसं मुलांनी पण एक काय त्यांची त्रिसूत्री तयार करून अशी ठेवावी का की 11वी मध्ये मला हे करायचं, असं त्यांचे काही प्लॅनिंग करावे का त्यांनी? प्लॅनिंग शिवाय कोणती गोष्ट शक्य होतच नाही. हो नक्कीच. नाहीतर पाण्यावर असलेल्या लोणक्याप्रमाणे आपण इकडे तिकडे वाहत जातो. हो. आपण म्हणूया की आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच असतो. हो. पण सगळं प्लॅनिंग आपण सुरुवातीपासून केलंच पाहिजे. त्याच्याही पलीकडे जाऊन आणखी एक गोष्ट सांगेल. एक स्क्विरल नावाचा प्राणी आहे, खारुताई आपण म्हणतो. ती जमिनीत घुसते, झाडावर दिसते, जमिनीत जेव्हा जाते ते एका बिळातून जाते, दुसरीकडून बाहेर पडते, तिसरीकडून बाहेर पडते. आपण दुसरी जागा बंद केली ती तिसरीकडून निघते, 3 जागा बंद केली चौथीकडून निघते. तिने 5-5 जागा करून ठेवलेल्या असतात, तेव्हा ती बिळामध्ये घुसते. बरोबर. एक छोटासा प्राणी त्याचा जीव जगण्यासाठी तो 5-5 जागा करतो. आपण तर 2 हात 2 पाय चांगली बुद्धी सगळं आहे, मग आपण एकच करिअर का निवडावं? मी तर म्हणतो वेगवेगळे करिअर निवडावे. एकाच वेळेस सगळ्यावर तुम्ही काम करूया आणि एक एक करून करा. बरोबर. मग एकदा एक करिअर निवडलं की ती चूक झाली असं नाही, आपण त्याच्या व्यतिरिक्त आणखी दुसरं काही करू शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि वेगवेगळ्या करिअरमध्ये यशस्वी तेव्हाच व्हाल त्यावेळेस तुम्ही खरंच त्याचं डेडिकेशन द्याल, तुमचं आत्मसमर्पण कराल, त्यावेळेस त्याच्यामध्ये यशस्वी व्हाल. कला क्षेत्र हे सुद्धा खूप चांगलं क्षेत्र आहे. नृत्य काम आहे ते सुद्धा चांगलं आहे, पेंटिंग करणं हे सुद्धा चांगलं आहे. त्याच्यामध्ये इनोव्हेशन्स होत राहणार आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये इनोव्हेशन्स आहेत, एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये एरोस्पेस इनोव्हेशन्स आहेत, कला क्षेत्रात आहेत, सगळ्या क्षेत्रात आहेत. तर त्याच्यावर तुम्हाला अपडेट ठेवायला लागेल, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन यशस्वी व्हाल. आणि सगळ्या क्षेत्रांचं आहे. आमच्या टीचिंगच्या सुद्धा पूर्वी काही खडू होता आणि बोर्ड होता, आता सगळीकडे स्मार्ट बोर्ड आले. स्मार्ट बोर्ड आले, तुम्हाला अद्ययावत ठेवावंच लागतं. बरोबर बरोबर. सर खूप 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 मनापासून तुमचे धन्यवाद आणि खूप बरं वाटलं. तुम्ही जी काही माहिती दिली विद्यार्थ्यांना किंवा पालकांना, खूप असं म्हणजे आता मला सुद्धा स्वतःबद्दल असं वाटायला लागलं की मी सुद्धा थोडा अभ्यास केला पाहिजे, माझ्या सुद्धा मुलांना त्याबद्दल मार्गदर्शन करायला हवंय. म्हणजे एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला की नुसतं विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पाल्यांनी अभ्यास करून फायदा नाहीये, पाल्यांच्या पालकांनी सुद्धा थोडासा अभ्यास केला पाहिजे, मुलांवरती थोडं लक्ष घातलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. म्हणजे कारण 10वी झाली याचा अर्थ असा नाही की ते सुज्ञ झालेत. त्यांचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही पण थोडंसं त्यांच्या मागे पाठीशी खंबीरपणे उभं राहणं. एक गोष्ट म्हणायची नाही, अरे हे तर मला माहितीच नव्हतं,
हे उशिरा म्हणण्यात काही अर्थ नाही. काही अर्थ नाही. वेळ आहे तर वेळ आहे तरच तुम्ही सगळं ते करून घेतलं पाहिजे. सर तुमचे खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन नवीन वृत्तांच्या स्टुडिओमध्ये आलात. तुम्ही तुमचे एवढे अमूल्य असं मार्गदर्शन केलं. आमच्या प्रेक्षकांना खरंच नक्कीच तुमचं मार्गदर्शन मोलाचं ठरेल अशी मी अपेक्षा बाळगतो. मी माझ्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या लिंक्स, तुमच्या शंका पाठवू शकता, ज्याचं तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन केलं जाईल. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.